नवी दिल्लीत केंद्रीय भाजप सरकारने नारी शक्ती वंदन विधेयकासाठी संसदेत 3 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आणि सोलापूरच्या महिलांनी या ऐतिहासिक क्षणाला थेट रस्त्यावर उतरून प्रतिसाद दिला। नारी शक्ती विचार मंचच्या वतीने काढण्यात आलेल्या या विशेष रॅलीने शहरात एक वेगळाच संदेश दिला। महिला आता केवळ मतदार नाहीत, त्या निर्णयकर्त्या आहेत। बाळीवेस मार्गावरून सुरू झालेली ही रॅली टिळक चौकातील मारुती मंदिर, माणिक चौक, दत्त चौक मार्गे पुढे सरकत सरस्वती प्रशालेच्या मैदानावर येऊन धडकली। संपूर्ण मार्गावर महिलांच्या घोषणांनी आणि उत्साहाने वातावरण भारलेले होते। ठिकठिकाणी महिलांनी विधेयकाच्या समर्थनार्थ नृत्यही केले। हा उत्सव होता स्वतःच्या हक्काचा, स्वतःच्या अस्तित्वाचा। रॅलीत भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, अर्चना वडनाल, संगीता जाधव, सुधा अळीमोरे, सिंधुताई काडादी, राजश्री थळंगे, साईराज शेख यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या। विधेयकाच्या समर्थनार्थ मनोगत व्यक्त करताना उपस्थित महिलांनी मोदी सरकारच्या या धाडसी निर्णयाचे मुक्तकंठाने स्वागत केले। नमस्कार, माझं नाव वीणा जगदीश गिडवीर आहे। मी आमचं मंडळाचं नाव शंकरलिंग महिला मंडळ भजनी मंडळ आहे। तर आज आम्ही या उपक्रमात सहभागी घेण्यासाठी आलो होतो, तेही मोदीजींच्या कृपेमुळे। जे म्हणतात की जीवनाचा रथ दोघं चालवतात, एक पुरुष आणि एक स्त्री, त्या एका गोष्टीला मोदीजींनी खरा न्याय मिळवून दिलेला आहे। म्हणजे कसं किती पुरुषांना संधी आहे तेवढीच महिलांना ही संधी त्यांनी आम्हाला लभ्य करून दिलेली आहे। त्यासाठी मोदींना आमचा कोटी नमन। तर मला आज बोलण्यात एवढा आनंद होतोय की मोदीजींनी जे महिलांसाठी 33% आरक्षण ठेवलेलं आहे, तर खूप सर्वोत्कृष्ट कामगिरी मोदीजींनी केलेली आहे। आणि मला असं म्हणायचं आहे की महिला ही जशी घरातला आर्थिक कारभार म्हणजे मॅनेजमेंट करते, त्याप्रमाणे 33% आरक्षण दिल्यामुळे मोदीजींनी समाजातलं सुद्धा भ्रष्टाचार कमी होईल, वरच्या देश पातळीवरच्या लेवलचा सुद्धा भ्रष्टाचार कमी होईल आणि प्रत्येक ठिकाणी महिलांना आरक्षण दिल्यामुळे ती जास्त सक्षमपणे सगळ्याच बाजू सांभाळतील। आर्थिक बाजूमध्ये तर देश खूप सक्षम होईल। त्यामुळे मोदीजींचं सर्व महिलांच्या वतीनं मी खूप अभिनंदन करते। आपल्या सगळ्या महिलांसाठी मोदी सरकारने बरंच काही केलेलं आहे, पण आता जे केलेलं आहे मोदी सरकारने 33% आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यासाठी सगळ्या नारी शक्तीकडनं आमचा पूर्ण सहकार्य पण असेल आणि त्यांचं खूप मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद। महिलांना संसद आणि विधानसभेत 33% आरक्षण मिळवून देणाऱ्या या विधेयकाने भारताच्या लोकशाहीला एक नवी दिशा मिळणार आहे, असा सूर उपस्थित महिलांमधून उमटला। या रॅलीने हे स्पष्ट केले की सोलापुरातील महिला राजकीय जागृतीच्या बाबतीत कुठल्याही महानगरापेक्षा मागे नाहीत।